शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। महादेव तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत हीच महादेवांना प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांचे लग्न जमत नाही किंवा विवाह जमण्याला खूप अडचणी येत आहेत, काही ना काही प्रॉब्लेम हा नेमकं लग्न जमत येतं आणि तेव्हा निर्माण होतो आणि ते लग्न होता होता थांबतं। बघा, जर काहींच्या जीवनामध्ये वैवाहिक खूप अडचणी आलेल्या आहेत, तुमचं वैवाहिक जीवन अगदी विस्कळीत झालेलं आहे, तर अशा वेळेस आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात। तर बघा, यामध्ये तुमचा व्यापार चालत नाही तरीसुद्धा तुम्ही ह्या दिवशी उपाय करू शकता, किंवा तुम्हाला नोकरी लागत नाही, काहींना असं वाटतं की बघा आपलं लव्ह मॅरेज व्हावं किंवा आपल्या मनासारखा आपल्याला जोडीदार मिळावा, किंवा वैवाहिक जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत। अशा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हटलं तर बघा आपण महादेवांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे। जर आपण सारखं घरामध्ये आजारपण असेल तरी देखील महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण जर काही विशेष उपाय केले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होत असतो। त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील पितृदोषसुद्धा कमी करायचा असेल तरीसुद्धा महादेवांची सेवा जरूर करा। यंदा बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आलेली आहे, तर आपल्या सर्व शिवभक्तांसाठी ही जणू काही पर्वणीच असते। तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येते, पण वर्षभरात येणाऱ्या सर्व 12 शिवरात्रीपेक्षा माघ महिन्यातील जी महाशिवरात्री येते तर ती अधिक महत्त्वाची असते। या दिवशी आपण दिवसभर भगवान शंकरांची पूजा आराधना करायची असते। जप, तप, मंत्र, स्तोत्र या दिवशी जे काही आपण करू तर त्याचं पुण्य अधिक पटीने आपल्याला मिळत असतं, आणि आपण अशा विशेष दिवशी जर काही खास उपाय केले तर बघा आपल्याला त्याचं अतिशय शीघ्र असं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं। तर पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 सुरू होते आणि ही 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 असणार आहे। महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरामध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते। अशा परिस्थितीमध्ये यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे। म्हणजेच आपल्याला 26 फेब्रुवारीला आपल्याला उपवास करायचा आहे आणि जी काही पूजा अर्चा आहे तर ती आपल्याला 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 प्रहरामध्ये महादेवांची आपल्याला पूजा करायची असते। तर बघा, असे काही महाशिवरात्रीला जर काही उपाय केले तर ज्यांच्या लग्नामध्ये खूप अडथळे येत असतील अशा लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा जरूर करायची आहे। त्या दिवशी रुद्राभिषेक करायचा आहे आणि रुद्राभिषेक केल्याने आपल्या विवाहातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या समस्या दूर होण्यास मदत होत असते। त्यानंतर बघा, आपलं विवाह हा लवकर व्हावा असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी काय करायचं, महाशिवरात्रीच्या दिवशी शुद्ध जे गावरान गाईचं जे दूध असतं तर ते आपल्याला न तापवता कच्च्या दुधाने आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे, आणि आपल्याला हा अभिषेक करताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे। हा उपाय केल्याने बघा, ज्या मुलींच्या लग्नाचा योग बनत नाही तर अशी समस्या याने दूर होतात। तर त्यानंतरचा उपाय म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही कुमारिका आहात आणि तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळावा असं वाटत असेल तर काय करायचंय, महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला माता पार्वतीला तुम्हाला सौभाग्याचे अलंकार म्हणजे आपण जशी सवासणीची ओटी भरतो आणि त्यामध्ये पूर्ण शृंगाराचं सामान आपण देतो तर त्या प्रकारे आपल्याला माता पार्वतीची ओटी भरायची आहे। तर त्यामध्ये लाल चुनरी, मेहंदी, एक टिकली किंवा तुम्ही हळद, कुंकू आणि अक्षदा असं तुम्ही ह्या 5 वस्तू घेऊन तुम्ही माता पार्वतीची ओटी भरायची आहे। हा उपाय केल्याने तर बघा आपल्या जो काही विवाहामध्ये जी काही अडथळे निर्माण होतात तर ते तर दूर होतातच, परंतु तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार नक्की मिळेल।
त्यानंतर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी ओम गौरी शंकराय नमः, ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या वैवाहिक ज्या अडचणी आहेत, ज्या तुमच्या विवाह झाल्यानंतर ज्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्यासुद्धा दूर होतात. त्यानंतर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शिवपिंडीजवळ तुम्हाला देशी म्हणजे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून जर तुम्हाला 108 वेळा शक्य झालं तर तुम्ही 108 वेळा या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या संख्येमध्ये तुम्ही हा जप करू शकता. मात्र या जपाची संख्या तुम्ही विषम संख्येमध्ये करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही 1, 3, 5 किंवा 11 किंवा 108 अशा संख्यामध्ये तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. तर मंत्र पुढील प्रमाणे तुम्हाला म्हणायचा आहे. ओम शाम शाम शिवाय, शाम शाम कुरु कुरु ओम. असा मंत्र केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील जो काही ताणतणाव आहे किंवा तुमच्या दोघांमध्ये कोणी तिसरी व्यक्ती आलेली आहे तर ती सुद्धा दूर होते आणि तुमच्या एकदम जीवन हे सुलभ होण्यास ही मदत होते. तर बघा, हे सर्व उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. शेवटी बघा, प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो. तुमच्या मनात जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही पूर्ण समर्पणाने हे जर उपाय केले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आणखीन काही असे सोपे उपाय करायचे आहेत. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जातो तर आपल्याला शिवपिंडीवर संपूर्ण शिवकुटुंबाची पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला रामचरितमानसमधील शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट तुम्हाला मंदिरात बसून तिथे वाचायची आहे. यामुळे तुमच्या वैवाहिक ज्या काही विवाह जुळण्यास ज्या काही अडचणी येतात तर त्या सर्व समस्या कमी होतात. तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी आणि गरजू लोकांना अन्न आणि धन दान करावं. म्हणजेच बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी जिथे मंदिराबाहेर जर कुणी तुम्हाला गरजू व्यक्ती दिसली तर अशा लोकांना तुम्ही खाण्यासाठी अन्न द्या आणि काही थोडेफार पैसे की त्यांची तेव्हा काही दिवसाची किमान गरज भागेल अशा प्रकारे जर तुम्ही दान केलं तर यामुळे बघा, तुमच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास हा कायम टिकून राहतो. तुमच्या नात्यामध्ये, पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. त्यानंतर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार पुढचा उपाय, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पूजा करताना आपल्या हातामध्ये 1 काळी मिरी घ्या आणि 7 काळे तीळ घेऊन ते शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे सुद्धा विवाहातील अडचणी दूर होतात. त्यानंतरचा पुढचा उपाय, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही 21 बेलपान घ्यायचे आहेत आणि त्या बेलपानावर तुम्हाला चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहून ते एक बेलपान तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत महादेवांना अर्पित करायचा आहे. यामुळे भगवान महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहते आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होते. बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या पण महिलांना असं वाटतं की आपल्या पतीचं प्रेम आपल्यावर खूप राहावं किंवा आपल्या ज्या कुमारिका मुली आहेत त्यांना मनासारखा जोडीदार हवा आहे, त्यांनी बघा न चुकता महाशिवरात्रीच्या दिवशी एकतर तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करा किंवा तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला माता पार्वतीची ओटी भरायची आहे. बघा, पूजा करताना देवी पार्वतीला तुम्ही लाल रंगाच्या वस्तू जसं की त्यामध्ये लाल रंगाची चुनरी, लाल रंगाच्या बांगड्या, टिकली, सिंदूर, कुंकू ह्या अशा गोष्टी आपल्याला माता पार्वतीला अर्पण करायच्या आहेत. त्याने बघा, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा खूप आनंदमय जीवन होईल आणि ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व दूर होतात. आणि कुमारिका मुलींना हे महाशिवरात्री व्रत केल्याने, या दिवशी माता पार्वतीची ओटी भरल्याने बघा, ह्या तुमच्या जो काही तुमची इच्छा आहे तुमच्या मनामध्ये, जसं तुम्हाला असं वाटतं की आपला जोडीदार असा असावा, तर
हे व्रत केल्याने तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळत असतो. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.